नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचं प्रकरण ते म्हणजे मसावी लसावी SCF and LCM हे पाहणार आहोत. तर मसावी आणि लसावी म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपण काही बेसिक भाग जो आपण आपल्या प्रायमरी इयत्तामध्ये मागील इयत्तामध्ये शिकलो आहोत त्याची आपण उजळणी करूया. अगदी सुरुवात म्हणजे मूळ संख्या व संयुक्त संख्या. मानो मूळ संख्या व संयुक्त संख्या हे शब्द तुम्ही नक्कीच ऐकलेले आहेत. मूळ संख्या म्हणजे काय? प्राइम नंबर. आणि संयुक्त म्हणजे कंपोजिट नंबर. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना दुसऱ्या कोणत्याच संख्याने भाग लागत नाही. म्हणजे त्यांचे समजा उदाहरणार्थ 2 आहेत तर बे एके बे 2ला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग लागत नाही. म्हणजे त्या संख्यांना कोणी भाग लागतो? त्या संख्यांना फक्त 1 आणि ती संख्या हे दोनच त्यांचे विभाजक म्हणजेच काय? त्यांचे फॅक्टर्स असतात. ती संख्या स्वतः आणि 1 हेच जेव्हा विभाजक असतात त्यावेळेला डिवायजर्स म्हणजे आपण विभाजक म्हणजे डिवायजर्स त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. प्राइम नंबर उदाहरणार्थ 2, 3, 5. तुम्ही 4 घेतला तर 4ला बघा 2ने भाग लागतो, 1ने तर सर्वांना भाग लागतो आणि ती स्वतः संख्या जी आहे 4 तिला सुद्धा सर्वांनी भाग लागतो. ह्या दोघां व्यतिरिक्त अजून कोणी भाग लागतो? 4ला तर 2ने लागतो. त्यामुळे 4 ही काय नाही आहे? मूळ संख्या नाही. मग ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. ज्यांना 2 ती स्वतः संख्या आणि 1 यापेक्षा अधिक विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या कंपोजिट नंबर्स असे म्हणतात. मूळ संख्या सोडून सर्व कंपोजिट नंबर उदाहरण 4, 6, 8 पहा ही उदाहरणं दिली आहेत मी. ह्या आहे संयुक्त संख्या. 1 ही संख्या अशी आहे की ती संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही. लक्षात ठेवा, कारण 1 ही सर्वांचाच अवयव आहे ना, किंवा सर्व संख्यांना कुठलीही संख्या असो, अपूर्णांक असो, दशांश अपूर्णांक, सर्व संख्यांना 1ने भाग लागतो. त्यामुळे ती संयुक्त संख्याही म्हणता येत नाही, मूळ संख्याही म्हणता येत नाही. 1 इज नायदर ए प्राइम नंबर नॉर दिस वन कंपोजिट नंबर सॉरी. आणि 2 ही कशी आहे? 2 ही मूळ संख्या अशी आहे की सर्वात लहान पहिली संख्या 1ने सुरू होतात ना, तर 1 तर संयुक्तही नाही आणि मूळ संख्याही नाही. मग 2 ही कशी आहे? तर मूळ संख्या आहे परंतु सर्वात लहान आणि सर्वात लहान आणि काय सम मूळ संख्या आहे. कारण पहा 2 जी आहे त्या 2ला काय समसंख्यामध्ये येतो. आपण म्हणतो समसंख्या 2ने भाग जाणाऱ्या समसंख्या म्हणतो. त्यामुळे 2 ही समसंख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या का? कारण 2ला 1 आणि फक्त 2नेच भाग लागतो. तर हे आपण पाहिलं प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबरबद्दल. इथे तुम्हाला मी प्रश्न विचारले की 1 ते 50 मधील मूळ संख्या राईट द प्राइम नंबर बिटवीन 1 to 50. काय करायचं? आपण पाहायचं सगळ्या संख्यामध्ये कुठल्या संख्या आहेत की ज्यांना कोणीच भाग लागत नाही, फक्त 1 आणि त्या संख्यानेच भाग लागतो. 1 ते 50 मधल्या ह्या संख्या आहेत की ज्या मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7 दुसऱ्या कुठल्याही संख्याने त्यांना भाग लागत नाही. अशा 47 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत 50 पर्यंत, 47 नंतर 48 येतात, 48ला भाग लागतो, 49ला लागतो आणि 50लाही लागतो. आता पाहूया पुढचा भाग. सहमूळ संख्या म्हणजे काय? को प्राइम नंबर. व्हॉट इज को प्राइम नंबर? ज्या 2 संख्यांमध्ये 2 संख्या अशा आहेत सामायिक विभाजक फक्त एकच असतो, एक हाच असतो, त्या संख्याने एकमेकींच्या सहमूळ संख्या असे म्हणतात. त्यांना सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतात, रिलेटिव्हली प्राइम नंबर्स. So two numbers which have only one as a common factor. ह्याचे फॅक्टर्स असं अवयव जे असतात किंवा विभाजक जे असतात त्यामध्ये एकच संख्या कॉमन फॅक्टर असेल अशा 2 संख्यांची जोडगोळी याला सहमूळ संख्या म्हणतात. विल सी द एक्झाम्पल फॉर द 10 and 21. The divisors of 10 I have written. See, divisors or factors of 10. 10ला कोणी भाग लागतो? पहा 10चे विभाजक मी इथे लिहिलेले आहेत. 10चे विभाजक काय बघा, कोणी भाग लागतो 10ला? तर 10 एके 10, 1ने भाग लागतो.
त्यानंतर कोणी भाग लागतो 10ला, 2ने भाग लागतो, 2×5 10 नाही का. नंतर कोणी भाग लागतो पहा 5ने लागतो, 5×2 10 आणि नंतर 10ने लागतो, 10×1 10. मग 21चे विभाजक लिहिले आहेत पहा मी. 21चे विभाजकमध्ये 1 3 7 आणि 21. 3 7 21, 21 1 21. तर तुम्ही ह्यांचे विभाजक जर पाहिले, डिवायझरचं पाहिलं, तर तुम्हाला असं दिसेल 1 हा एकच फॅक्टर त्यांच्यातला कॉमन आहे बघा दोघांमध्ये. बाकीचा एकही फॅक्टर त्यांच्यात कॉमन नाही आहे. त्यामुळे 10 आणि 21ला म्हणतात काय म्हणतात, 1 हा फॅक्टर्स फक्त कॉमन आहे, रिलेटिव्हली प्राईम नाही, सहमूळ संख्या असे म्हणतात. त्यांच्या अजून काही जोड्या दिल्या आहेत बघा मी. 3 8 4 9 21 22 22 23 23 24 ह्या काही सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. पुढे पाहूया आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय. ट्विन प्राईम नंबर्स. व्हॉट इज ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर म्हणजे ज्या दोन मूळ संख्या प्राईम नंबर आहेत, दोन्ही कसे आहेत प्राईम नंबर आहेत. मग असे होते ते प्राईम नंबर नव्हते, संयुक्त संख्या होत्या ना, सहमूळ संख्या. आणि प्राईम नंबर असे की त्यांच्यामध्ये 2चा फरक, त्यांना म्हणतात जोडमूळ संख्या. किंवा असंही म्हणतात, दुसरी व्याख्या आहे, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक समसंख्या असेल त्या जोडमूळ संख्या झाल्या. इफ द डिफरन्स बिटवीन टू को प्राईम नंबर इज difference between two co-prime number is 2, then numbers are said to be twin prime number. ते पहा 3 5 ही जोडी बघा, 3 आणि 5 दोन्ही मूळ संख्या आहेत की नाही. मग ह्या दोन्ही मूळ संख्यांमध्ये पाहूया इथे 1 मिनिट. हां बघा 3 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे बघा, 2चा फरक आहे ना 3 आणि 5 मध्ये, किंवा दोघांच्या मध्ये एक समसंख्या आहे ते बघा. म्हणून 2 वेगवेगळ्या व्याख्या दिल्या आहेत मी. आणि दोन्ही मूळ संख्या इथे पण बघा 5 आणि 7 मध्ये 6 ही संख्या येते, म्हणजे समसंख्या आहे. त्यांच्यामध्ये समसंख्या अशी व्याख्या येईल, किंवा 2चा फरक, त्यांना काय म्हणतात ट्विन प्राईम नंबर्स असे म्हणतात. आता जे काही प्रश्न तुम्हाला मी दिले त्यांची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. जी संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कोणती आहे, आपण पाहिलं ना, मूळही नाही आणि संयुक्तही नाही, संख्या 1 आहे. मूळ संख्यापैकी कोणती संख्या समसंख्या आहे, 2 नाही का, समसंख्या आणि मूळ संख्या. आता खाली मी प्रश्न दिले, सहमूळ संख्यांच्या जोडा ओळखा. सहमूळ संख्या म्हणजे आपण काय बघितलं की ज्यांच्यामध्ये सामायिक विभाजक फक्त एक असेल तर त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणणार ना. मग आपल्याला काय करावं लागेल, त्यांचे आधी आपण विभाजक काढूया, फॅक्टर्स काढूया, बरोबर ना. पहिलं उदाहरण पाहूया आपण. पहिलं उदाहरण 8चे आपण फॅक्टर्स लिहूया. 8चे फॅक्टर्स काय असणार आहेत, म्हणजे फॅक्टर्स म्हणजे कोणी कोणी भाग लागतो. 8चे विभाजक 1ने जातो, मग 2ने जातो, 2 चौक 8, 3ने नाही जात, मग 4ने जातो, 4 2 8 आणि 8 1 8. ठीक आहे. नंतर 14चे फॅक्टर्स करूया आपण. 14 1 आणि ती स्वतः संख्या नेहमी भाग लागत असतो. नंतर 2 2 7 14, 2च्या नंतर कितीने 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 7ने जातो ना, 7 2 14 आणि 14 1 14. पहा बरं आता इथे you can see here there are two factors which are common. What is the definition? Only one factor if it is common in both, then they are called as co-prime number, है ना. तर मग 1 आहे आणि 2 पण आहे, त्यामुळे these are not the pair of co-prime number. ही जोडी co-prime नंबरची जोडी नाही आहे, है ना. दुसरं उदाहरण पाहूया आपण 4 आणि 5. तर पहिले 4चे फॅक्टर लिहूया. 4चे फॅक्टर काय येणार, 1ने भाग जातो, 2ने भाग जातो आणि 4ने भाग जातो. नंतर 5ला कोणी भाग जातो, 1ने जातो आणि 5ने. आता इथे बघा, इथे फक्त एकच कॉमन आहे, त्यामुळे ही जोडी कोणती आहे, ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. सहमूळ संख्या आहेत, या सहमूळ संख्या आहेत किंवा ही जोडी आहे सहमूळ संख्यांची. तिसरं उदाहरण पाहूया आपण. 17 आणि 19. मी 17चे फॅक्टर लिहिते. किती येणार, 1ने भाग जाणार आणि 17, त्या मूळ संख्याच आहेत ना स्वतः, त्यामुळे त्यांना दुसऱ्या कुठल्याही संख्याने भाग जाणार नाही. इथे पण बघा एकच कॉमन आहे, त्यामुळे ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे. पुढचं बघूया 27 आणि 15. 27ला कोणी कोणी भाग जातो, 1ने जातो, 3 9 27, 9 3 27 आणि 27 1 27. मग 15 बघूया. 15ला कोणी कोणी भाग जातो, 1ने जातो, 3ने जातो, 5 3 15, बरोबर ना, आणि 15 1 15. इथे पण 2 फॅक्टर झाले दोघांमध्ये कॉमन, देफोर दिस इज नॉट ऑल्सो
द पेअर ऑफ कोप्राईम नंबर. तसंच आपण त्यांचे फॅक्टर्स लिहून म्हणजे विभाजक जे आहेत ते लिहून त्यांचे आपण काय काढू शकतो, ओळखू शकतो आपण कोणती सहमूळची जोडी आहे. पुढे आपण नवीन भाग पाहणार आहोत, संख्यांचे मूळ अवयव पाडणे. मूळ अवयव मीन्स फॅक्टरायझेशन. युक्लिड हे जे आहेत गणिततज्ञ त्यांनी एक नियम घालून दिला की कोणतीही संयुक्त संख्या, तर मूळ संख्या आपण पाहिलं की त्यांना दुसऱ्या कुठल्याही संख्याने भाग जात नाही ना. मग उरल्या कुठल्या संख्या, संयुक्त कंपोजिट नंबर्स आर दोज विच आर फॅक्टर्स मोर दॅन वन अँड दॅट नंबर इटसेल्फ. Therefore, Euclid told that any composite number can be written as the product of prime numbers. म्हणजे कंपोजिट नंबरला जे प्राईम नंबर जे मूळ संख्या आहे त्यांच्या गुणाकाराच्या रूपात आपण कन्वर्ट करू शकतो, गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो. आणि हा जो युक्लिडचा नियम आहे तो नियम वापरून आपण संख्यांचे मूळ अवयव कसे पाडायचे ते पाहणार आहोत. दिलेली संख्या ते मूळ अवयवाच्या गुणाकारात रूपात लिहिणे म्हणजेच मूळ अवयव. Writing the any number in the form of multiplication of prime numbers is called as factorization. Factorization म्हणजेच काय, मूळ अवयवांच्या रूपात लिहिणे, मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात. तर कसं करायचं एक उदाहरण पाहूया. तर 45चे मूळ अवयव मला पाडायचे आहेत, मी 45 लिहिले. मग मी काय करणार, आधी 45ला 2 फॅक्टर लिहिणार गुणाकार रूपात. मी 45ला कोणी कोणी भाग जातो, तर कुठल्याही 2 संख्यांचा आपण गुणाकार लिहूया. समजा 5 9 45, बरोबर. मी लिहिलं 5 9 45 कारण 5 गुणिले 9. आता मी काय सांगितलं, युक्लिडने काय सांगितलं, युक्लिड टोल्ड दॅट एनी कंपोजिट नंबर कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ प्राईम नंबर. प्राईम नंबरच्या रूपात आपण त्यांना लिहू शकतो. मग आता मी 2 फॅक्टर जे केले त्याच्यामध्ये 5 तर प्राईम नंबर मला मिळाला, बरोबर ना, पण 9 प्राईम नंबर नाही आहे, 9 कंपोजिट नंबर आहे. मग अजून मी पुढे फॅक्टराइज करू शकते ना. I will factorize further. I will keep 5 as it is because 5 is a prime number and I will factorize now 9. I will factorize. म्हणजे 9ला कितीने भाग जातो की 9चा मी 2 संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणार. कुठल्या 2 संख्या लिहिणार मी, ज्यांचा गुणाकार 9 येतो, 3 3 9. आणि असं तुम्ही फॅक्टराइज करत जायचं. शेवटी तुम्हाला बघा आता या लाईनमध्ये तिघही मूळ संख्या दिसत आहेत, प्राईम नंबर. आणि तिघांचा गुणाकार करा बरं. तिघांचा गुणाकार 5 गुणिले 3 गुणिले 3 5 3 15 15 3 45. We are getting our original number which was a composite number in the form of multiplication of these 3 number. त्यामुळे 45चे फॅक्टर्स काढले आपण, म्हणजे 45ला आपण मूळ अवयवांच्या गुणाकाराचे हे मूळ अवयव केले आपण. ह्याला म्हणतात फॅक्टराइज. दिस इज कॉल्ड एज फॅक्टरायझेशन. 45 इज इक्वल टू 5 × 3 × 3. ह्याला फॅक्टरायझेशन म्हणतात. आपण फक्त विभाजक लिहितो, मग ते आपण डिवायजर्स लिहितो, कोणी कोणी भाग जातो तेवढंच आपण लिहितो. तर 45चे तुम्ही डिवायजर्स काय लिहिणार, हा 1 आहे, नंतर मग 3ने जातो, 9 5 45, 9ने जातो ना भाग, 5ने जातो, 15 3 45 आणि 45 1 45. ह्यांना डिवायजर्स म्हणतात. मग त्या डिवायजर्स आपण जे लिहितो त्यामध्ये सगळे नंबर येतात, सगळे नंबर येतात ना. ह्याच 45 समजा मला डिवायजर्स आपण तिथे लिहूया. ह्याच 45 समजा मी डिवायजर्स लिहायचे ठरवले. कोणी कोणी भाग जातो, 1ने जातो, 3ने जातो, बरोबर ना, 5ने जातो, त्यानंतर 9 5 45 9ने जातो, 15 3 45 15ने जातो आणि स्वतः 45ने. बघा माझा जे आपण डिवायझर जेव्हा लिहितो ते सगळे प्राईम नंबर नाही आहेत, त्यामध्ये बघा कंपोजिट नंबर पण आहेत ना. हे सगळे पुढचे 3 कंपोजिट नंबर आहेत. म्हणजे जेव्हा फॅक्टरायझेशन आपण करतो त्यामध्ये सगळे प्राईम नंबर असतात, मूळ संख्या आहेत. बघा हे मूळ अवयवांच्या रूपात लिहिणे त्याला म्हणतात फॅक्टरायझेशन. ठीक आहे, हे पाहिले एक उदाहरण आपण. आता हेच आपण जे आहे ते व्यवस्थित मांडणीमध्ये कसं करायचं ते पाहूया. 24 ही संख्या दिली आहे. उभी मांडणी आणि आडवी मांडणी दोन्ही मांडणीच्या रूपात कसे अवयव पाडायचे आपण पाहूया. उभी मांडणीमध्ये काय करायचं असतं की जी संख्या जिचे अवयव पाडायचे ती लिहायची आणि तिच्या डाव्या बाजूला एक अशी उभी लाईन आखायची. बघा उभी लाईन आहे ना, आणि आडव्या लाईनी एक एक आखत जायच्या आहेत. कशा आखायच्या आहेत, आता 2400 मला फॅक्टर करायचे आहेत. आणि आता बघा आता आपल्याला फॅक्टरायझेशन आपण ही आता रितसर पद्धत पाहूया. मग अशा 45 कसे आपण पहिलं 5 9 केलं, मग 9ने भाग. तर तसं नाही, आपण ती एक मेथड पाहिली एक, म्हणजे एक हाऊ टू फॅक्टराइज. फॅक्टराइज करताना काय करायचं, आता मी काय सांगितलं
की अवयव पाडायचे म्हणजे मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहायचं ना. दिलेली संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात, त्यामुळे मूळ अवयवांनीच भाग द्यायचा. मग आता 24ला कोणी भाग जाईल, मग तर मूळ अवयव सुरू कुठून होता, 2 पासून. एक मूळ संख्या नाही आहे, नाही का. मग 2 पासून मी सुरुवात करणार शोधायला की 2ने भाग जातो का, 3ने भाग जातो का. आता तुम्ही 7वीत आहात, तुम्हाला कसोट्या माहिती आहेत. 5वी 6वीला पण कसोट्या शिकलो आहे. तर कसोट्याच्या साहाय्याने आपल्याला पटकन सांगता आलं पाहिजे दिलेल्या संख्येला 2ने भाग जातो की 3ने जातो वगैरे. तर 24 ही संख्या बघा, 2ची कसोटी तुम्हाला माहिती आहे ना, एकक स्थानी 2, 4, 60 अंक असले की 2ने भाग जात असतो. आता या ठिकाणी 4 आहेत म्हणजे 2ने भाग जातो. मग इथे आडवी रेष आखायची आणि 24च्या खाली 2ने भाग गेल्यावर काय येतात संख्या ते लिहायच्या. तर 2ने पहिला 2 भाग गेला, बे एके बे, बे दुने 4. हा पहिला भाग झाला. आता इथे 12 लिहिले म्हणजे हा पहिला अवयव, ठीक आहे, पहिला मूळ अवयव. आता दुसरा तुम्ही म्हणा चला 2ने भाग झाला, पण 2ने भाग झाला तरी परत दुसरा जो अवयव आला 24 त्याला पण 2ने भाग जात असेल तर परत तुम्ही लावू शकता. म्हणजे जितके वेळा लागेल पहिल्या 2ने तितकं लावून घ्यायचं. इथे मी पुन्हा 12ला लावला बघा, बेसक, आणि ज्याने भाग लावला ती संख्या इथे आणि भाग लावला किती आलं, उत्तर खाली बघा. 24ला मी 2ने भाग लावला, उत्तर आलं, खाली लिहिलं. 12 आता आले, 12ला मी 2ने भाग लावला, उत्तर लिहायचं खाली. 6 आले, 6ला परत 2ने भाग जातो, हा तिसरा फॅक्टर. किती उत्तर आलं, 6 भागल्यावर बेत्रिक 6. आता 3 आले, आता संपलं. आता 2च्या नंतर 3 आले, मग 3ला कितीने भाग जातो, 3ला जातो 3नेच. म्हणजे शेवटी 1 येईपर्यंत करायचं, 3 1 3. आणि हे आले तुमचे फॅक्टर्स. उभी मांडणीने 24चे फॅक्टर्स आलेले आहेत. मग ते फॅक्टर्स हे खाली लिहायचे बघा. मग 24चे काय फॅक्टर आले, डाव्या बाजूला जी लाईन आलेली आहे त्यांचा गुणाकार लिहायचा, 2 × 2 × 2 × 3. सेम थिंग हाऊ टू डू इन द हॉरिझॉन्टल मॅनर, हॉरिझॉन्टल मेथड. ही झाली व्हर्टिकल मेथड. हॉरिझॉन्टल मेथडने कसं करायचं, ती संख्या लिहायची, तिला 2ने भाग जातो आताच कळलं. मग 2ने भाग दिला किती आलं उत्तर, लिहिलं बघा इथे मी 12, बरोबर, 12 दुने 24. आता 2ने भाग गेला म्हणून परत 2ने भाग जातो ना, इथे कसं आपण लावलं तसं इथे पण पुन्हा काय करायचं, दुसऱ्या स्टेपमध्ये पहिला 2 तसाच ठेवला बघा मी. पहिला 2 काय करायचा, तसाच ठेवायचा, आणि म्हणून मी लालमध्ये केलं बघा. दुसरा जो 2 आहे, सॉरी 12 जो आहे त्याचे अवयव पाडले, लिहिले बघा इथे 12चे अवयव पाडले. 2नेच भाग दिला ना परत, त्यामुळे 2ने, ज्याने भाग दिला जो मूळ अवयव पहिला लिहायचा, भाग देऊन आलेली संख्या पुढे लिहायची, बेसक 12. पुढे पुढच्या लाईनीमध्ये पुन्हा आता हे जे 2 आलेले फॅक्टर तसेच लिहायचे बघा, ठीक आहे. हे जे 6 आले लाल रंगात दिले मी, त्याचे अवयव पाडायचे, 6चे अवयव पाडले. कितीने भागला मी, 2ने, बेत्रिक 6. आता पुढे 3ला परत पुढे 3चे अवयव पुढे अजून पडतायत का, इथे म्हणजे अवयव पुढे पुढे पाडत जायचे आहेत. इथे आपण भाग देत जातो शेवटी 1 येईपर्यंत. आता इथे 3चे पुढे अवयव पडतात का, नाही, तर मी इथेच थांबायचं आहे. म्हणजे पहा ही शेवटची लाईन पाहाल तुम्ही, शेवटची लाईन तुम्हाला हीच आहे, आपण उभ्या मांडणीमध्ये लिहिलेली ही शेवटची लाईन आहे. म्हणजे इथे आपल्याला 24चं फॅक्टरायझेशन संपलं. वी हॅव फिनिश द फॅक्टरायझेशन ऑफ 24. कळलं. आता ह्या 2 आणि 3 हे मूळ अवयव आहेत, बरोबर ना, आणि त्यामुळे 2 म्हणजे आपण हे 24चे पूर्ण मूळ अवयवांच्या रूपात आपण त्यांचं फॅक्टरायझेशन केलेलं आहे. आता आपण 40चं पाहूया. 40ची उभी मांडणी आणि आडव्या मांडणीमध्ये पुन्हा तसं संख्या, आता हा भागाकार असतो इथे. 40चा पहिला 2ने भाग जातो, किती आलं भाग दिल्यावर, बे दुने 4 0. परत त्या 20ला परत 20ला 2ने भाग द्यायचा, उत्तर येणार, उत्तर लिहायचं खाली बघा. इथे भाग देऊन उत्तर लिहायचं केलं. भागाकारामध्ये वरती लिहितो ना आपण भाग, इथे तुम्हाला भागाकार माहिती आहे ना, समजा 20 आहे, 20ला 2ने भागायचं आहे ना, तर आपण उत्तर वर लिहितो ना. तर ह्या मांडणीमध्ये काय करायचं, आपण भाग लावतो, वजाबाकी करतो आणि उत्तर आपण खाली लिहितो ना, सॉरी वर लिहितो ना भागाकारामध्ये. इथे ह्या उभ्या मांडणीमध्ये लक्षात ठेवायचं, 20ला 2ने भागलं आहे आणि उत्तर खाली लिहायचं, असं लक्षात ठेवा. उलट भागाकारामध्ये वर लिहितो रेषेच्या इथे, रेषेच्या खाली. भागाकारामध्ये बघा ही रेषा आहे ना, त्याच्या वर लिहितो ना आपण, रेषेच्या खाली. बे 10 20. 10ला परत भाग दिला, बे 25 10, आणि हा 5ला 5ला भाग दिला, 5 1 5. आणि हे लिहिले फॅक्टर्स, ठीक आहे. आता तेच आता आडव्या मांडणीमध्ये बघा, आडव्या मांडणीमध्ये त्याने 2 प्रकारे दाखवले बघा. 40चे मी आता सांगितलं त्या पद्धतीने आपण पाहूया. काय मी तुम्हाला सांगितलं तसं आपण करूया. त्यांनी असं पाडलेलं आहे अवयव, आपल्याला तसं नको, आपण आपल्या पद्धतीने 2ने मी पहिला भाग देते, बे दुने 4 0, बरोबर. मग मी हा 2 तसाच ठेवणार, परत 2ने भाग देणार, बे 10 20. इथे तेच आहे, उलट सुलट लिहिले तरी पण अवयव तेच आहेत,
पण रिसर आपल्याला करायचं असेल तर एकच आपण प्रकार लक्षात ठेवू. हे 2 तसंच लिहिणार मी आणि 2ने मी भाग देते. 2 पंची 10. पहा आली की नाही ती लाईन, 2 पंची 10 सॉरी. बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 हे सगळे प्राईम नंबर्स आले. मीन्स वी हॅव फॅक्टराइज 40 इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ प्राईम नंबर्स. मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात अवयव. इथे त्याने काय दाखवलं आहे, समजा तुम्ही असे अवयव पाडले 40, 10 चौक 40, तर हे जे 2 आलेले फॅक्टर्स आहेत ते प्राईम नंबर नाही आहेत ना, तर मग त्यांचे परत अवयव पडायचे. 10चे परत पाडले, 5 दुने 10, मग इथे 4चे पाडले, 2 दुने 4. 10 चौक 40 न करता समजा तुम्ही 8 पंच 40 लिहिलं, तरी पण त्यामध्ये 8 5 आहे प्राईम, 8 नाही आहे, मग 8चे परत अवयव पडले, 2 दुने 4 दुने 8 आणि 5. ते कसंही केलं तरी अवयव तेच येणार बघा, कारण गुणाकार 40 आला पाहिजे नाही का. 2 दुने 4 दुने 8 पंच 40, कुठल्याही पद्धतीने उत्तर तेच आलं पाहिजे. आता इथे आपल्याला खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा म्हणून दिलेलं आहे. सॉरी बघा, वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांचे आपल्याला अवयव पाडायचे. आपण यातली काही उदाहरणं पाहूया. 32 पहिलं उदाहरण आहे. 32 अवयव पाडूया. 2ने बघा एकक स्थानचा अंक बघा, नंबर इन युनिट प्लेस इज इवन नंबर, देयरफॉर दिस इज डिव्हिजिबल बाय 2. 2ने भागले 2 एके 2, 2 सक 12, 16 दुने 32. आडव्या मांडणीने करूया, काही उभ्या मांडणीने करूया. आता पहिला 2 जो आहे तसाच लिहायचा, दुसरा जो आहे नंबर येतो ना तो कंपोजिट नंबर, त्याचे फॅक्टर करायचे. 2 8 16. त्यानंतर हा 2 परत दुसरा पण, कारण तो आपल्याला प्राईम फॅक्टर ऑलरेडी आलेला आहे ना, त्यामुळे त्याचं काय पुढे डिव्हिजन होणार नाही. त्यामुळे 8चं काय येणार मग 2 8. आता अजूनही जो प्राईम फॅक्टर येतो तो तुम्ही तसाच ठेवायचा, खाली जसा तसा उतरवायचा आणि 4चे अवयव पडणार, 2 दुने 4. अशा प्रकारे आपण 32 अवयव पाडलेले आहे. दुसरं उदाहरण आहे नंबर 2 57. आता 57चा कोणी भाग जातो, तुम्हाला विषम संख्या दिसते बघा, ऑड नंबर आहे ना, मग कितीने भाग जातो, 7 5 12. पहिला तुम्हाला मी सांगितलं 2ने सुरुवात करायची. 2ने भाग जातो का, आता 2ने भाग जात नाही, समसंख्या नाही आहे एकक स्थाने. मग पहिला प्राईम नंबर आपला 2 आहे, त्याने भाग जात नाही, मग त्याच्या पुढे जायचं, 3ने बघायचं. 3नेही जात नसेल तर 4ने नाही द्यायचा, कारण 4 कंपोजिट नंबर आहे. मग पुढे 5ला जायचं, 5 नसेल तर 7ला जायचं, 7 नसेल तर 11ला जायचं. म्हणजे कंपोजिट नंबरने द्यायचा नाही, आणि आपल्याला मूळ अवयव पडायचे. प्राईम म्हणजे प्राईम नंबर पाहिजेत, कळलं ना. तर मी ह्याला मी काय 2ने जात नाही, मग 3ची कसोटी मी बघितली. 3ची कसोटी काय, 7 5 12. अंकांच्या बेरजेला जर जातो भाग तर संख्येला जाणार. 7 5 12 बेरीज झाली, 12ला जातो म्हणून 3ने भाग जाणार, म्हणून मी 3ने भाग देते. आता 3 एके 3, 5 आहेत ना, 3 एके 3, 4 2 उरले, 3 9 27 झालं. 19 त्रिक 57. 19 प्राईम नंबर आहे, म्हणजे एवढेच याचे फॅक्टर्स आलेले आहेत. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, तिसरं आहे 23. 23चं काय स्वतः प्राईम फॅक्टरच आहे, बरोबर ना. त्यामुळे त्याला कितीने भाग लागणार, 23ला एकानेच लागणार बघा. प्राईम नंबर्स ज्यांना एकनेच भाग जातो ते प्राईम नंबर. 23ला कोणी भाग जाणार नाही. चौथा आहे 150. आता 150चा आपण उभ्या मेथडने बघूया, ठीक आहे. उभ्या मेथडला अशी एक मी माऊसने करत असल्यामुळे सॉरी, एक्सक्यूज मी फॉर 1 मिनिट. माऊसने करल्यामुळे लाईन सरळ येणार नाही बाळांनो. हां, तर 2ने भाग देणार मी पहिला, मग 2 7 14, 1 राहिला, 2 5 10, बरोबर. आता ही रेषा थोडीशी वाकडी आलेली आहे, जरा हे करून घ्या तुम्ही. आता 75 आले. 75ला कितीने भाग, 2ने जाणार नाही, मग कितीने भाग देणार, 3ने जाणार है ना. मग 3 दुने 6, 1 राहिला, 3 5 15. 25 आले. 25मधला हा 3ने भाग जात नाही, 5ने जातो, 5 5 25. परत 5 आले, 5ला जातो, 5ला 5 1 5. अशा प्रकारे हे फॅक्टर्स आले. आता उभ्या मांडणीमधले आपण काय करू शकतो, आपल्याला अशा आडवे लिहायला पाहिजेत समजण्यासाठी. मग कोणते फॅक्टर्स आहेत बघा, आले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. हे फॅक्टर्स आले 150चे. कळलं तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही फॅक्टरायझेशन सर्व संख्यांचं करू शकता. अजून एक आहे नंबर
आपण इथे पाहूया 216. आपण आडव्या मेथडने पाहूया. 216 आहे, 2 ने भाग जाईल, 2 ने भाग जाऊन काय येणार, 2 ने भाग दिल्यावर बे एके बे एके बे. आता पुढे 1 आहे, 1 ला भाग जात नाही, शून्याचा भाग लावायचा, बे आठी 16. त्यापुढे 2 गुणिले पुन्हा 2 ने भाग लागेल, बे पंची 10, बे चौक 8. त्यापुढे पहिले आलेले फॅक्टर्स तसेच ठेवायचे, पुन्हा 2 ने भाग लागेल, एकक्षाने 4 आहे, बे दुने 4 आणि बे साती 14. त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 27 आले, 3 9 27, कारण 2 ने जाणार नाही ना. पहिले फॅक्टर्स बघा मी आहे तसेच लिहिते, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 9चे पाडायचे, 3 त्रिक 9. अशा प्रकारे आपण फॅक्टराइज करायचं आहे. आता आपण पाहूया मसावी, महत्तम साधारण विभाजक. महत्तम साधारण विभाजक मसावी, मसावीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. महत्तम साधारण विभाजक म्हणजे मोठ्यात मोठा डिवायझर किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर. कसा काढायचा असतो, HCF म्हणतात त्याला. या काढण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे मूळ अवयव पद्धत आणि डिव्हिजन मेथड. मूळ अवयव पद्धतीने मसावी कसा काढायचा. मूळ अवयव पद्धतीने पहिलं आपल्याला दिलेला किती संख्या दिलेल्या असतील, 2 संख्या असतील, 3 संख्या असतील, पहिले त्यांचे अवयव लिहायचे. बघा इथे 24 अवयव. आता अवयव कसे पडायचे तुम्हाला मी सांगितलं. 24 अवयव इथे आलेले आहेत. उभ्या मांडणीमध्ये जे अवयव आहेत ते इथे लिहिले आहेत बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. मग 32 अवयव लिहिले. ठीक आहे. आता अवयव लिहिल्यानंतर काय करायचं आहे, 24 अवयव आणि 32 अवयव. इथे 32 अवयव मी इथे पुन्हा तुम्हाला माहितीसाठी ते खाली लिहिते. उभ्या मांडणीतले आहे ते 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 5 वेळा लिहिलं ना 2. ठीक आहे. तर मसावी काढताना काय करायचं, हे अवयव लिहिल्यानंतर प्रत्येक संख्येमध्ये सामायिक अवयव बघायचा. प्रत्येक दोन्ही संख्यामध्ये सामायिक म्हणजे दोघांमध्ये सारखं. तर हा 2 आणि हा 2 म्हणजे जोडी तयार करायची दोघांमध्ये सारखी. तर ही 2ची एक जोडी झाली, अशी दुसरी एक तयार झाली जोडी, आणि तिसरी एक जोडी तयार झाली. मी दोन्ही संख्यांमध्ये 2 हा अवयव सामायिक आहे, आणि तो किती वेळा सामायिक आलेला आहे, 2 अवयव 3 वेळा. म्हणजे सामायिक अवयव जे आहेत दोघांमध्ये आला पाहिजे, म्हणजे जोडी तयार झाली. जशी चपलाची कशी जोडी असते, आपण जोडी म्हणतोय कोणत्याही वस्तूची, 2 वस्तू असतात आणि दोन्ही सारखे असतात, फक्त चपला दोन्ही पायाचे असल्यामुळे राईट लेफ्ट काय असतं, त्यांचा शेप वेगळा असतो. तर जो सामायिक आलेला आहे तो खाली उतरवायचा, लिहायचा खाली असा. समजा सामायिक दोघांमध्ये किती आले आहे, दोघांमध्ये जोडी ही पहिली जोडी आली, मग दुसरी जोडी आली आणि तिसरी जोडी, आणि त्यांचा गुणाकार करायचा. तो गुणाकार म्हणजे मसावी असतो. कळलं तुम्हाला. या ठिकाणी हा त्याचा मसावी आहे. ठीक आहे. आता अजून एक आपण उदाहरण पाहूया. ती मगाशी उभी मेथड होती, आता आडवी मेथड बघूया. 3 संख्या दिलेल्या आहेत, 60, 12 आणि 36. तर 60चे पहिले अवयव त्यांनी असं केलेलं आहे, 15 चौक 60. तर आपण असंही करू शकतो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 चौक 60 लिहिले, दोन्ही कंपोजिट नंबर. मग 4चे अवयव पाडले, बे दुने 4, मग 15चे पाडले, 3 पाची 15. ठीक आहे. त्या लाईन्स आहेत ते नंतर बघायचे तुम्ही. मग 12चे अवयव, बेसक 12, आणि मग 6चे पाडले, बेत्रिक 6. त्यानंतर 36चे पाडले अवयव, 36चे 12 त्रिक 36, 3 तसाच राहिला. 12चे 3 चौक 12. ठीक आहे. आणि त्यामुळे 4चे बेजुने 4 ते आधी लिहिले, त्यांनी चढत्या क्रमाने इथे लिहिले. चढत्या क्रमाने म्हणजे आधी 2 आणि मग 3. आणि आता काय करायचं, दोघांमध्ये समान जोड्या शोधायच्या. आता इथे 3 संख्या आहेत, तिघांमध्ये पाहिजे. 3 संख्या म्हटल्यावर तो सामायिक फॅक्टर म्हणजे तिघांमध्ये पाहिजे. आता पहिले मग मी 2 बघितला, 2 इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आले, म्हणजे पहिला मला मिळाला 2, एक फॅक्टर. बरोबर. नंतर मग अजून मी पाहिलं, अजून 2, हा दुसरा 2 आहे, तो कसा आहे, तिघांमध्ये आलेला आहे. मग तिसरा बघा, 3 बघा, 3 पण 3 हा फॅक्टर बघा तिघांमध्ये आहे की नाही. पुढे 5 बघा, 5 इथे आहे पण पुढच्या दोघांमध्ये नाही आहे. हा 3 इथे आहे पण ह्या दोघांमध्ये, ते घ्यायचे नाही. मग आता हे उरलेले जे आलेले आपल्याला आहेत त्यांचा गुणाकार करायचा. बघा 2 गुणिले 2 गुणिले 3 यांचा गुणाकार किती येणार, बेदुने 4 त्रिक 12, म्हणून 60, 12, 36 यांचा मसावी काढला आहे 12. कळलं. अशा प्रकारे मसावी काढताना त्यांचे फॅक्टर्स काढायचे आधी,
म्हणजे त्यांना प्राईम फॅक्टरच्या गुणाकाराच्या रूपात लिहायचं आणि नंतर त्यातून समान तिघामध्ये आले पाहिजेत अशी जोडी शोधायची. आता हेच जे आपण फॅक्टराइज आडव्या पद्धतीने केलं ते तर वर्टिकल मेथडने कसं करायचं, तिघांचं एकत्र कसं करायचं, मसावी काढायचं आहे. बघा 3 संख्या दिलेल्या आहेत, 18, 32, 48 यांचा मसावी काढायचा आहे. तर ह्या पद्धतीने करताना काय करायचं असतं, तिन्ही संख्या ज्या आहेत त्या अशा आपण जे फॅक्टराइज करतो ना वर्टिकल मेथडने तसे एका बाजूला लिहायच्या आणि तिघांच्या डाव्या बाजूला एका बाजूला लिहायच्या म्हणजे कॉलम करून लिहायच्या आणि त्यांच्या डाव्या बाजूला एक आडवी रेष आणि एक उभी रेष. आता काय सांगितलं, फॅक्टर मसावीसाठी असा अवयव पाहिजे की तो तिघांना कॉमन पाहिजे. तिघांमध्ये 3 संख्या असं तिघांमध्ये ना, मग तिघांना भाग गेला पाहिजे. तर मी अशी संख्या शोधायची की तिघांना भाग जाईल. आता बघा 18, 32, 48 तिघांमध्ये एकक स्थानी बघा तुम्हाला दिसतं ना समसंख्या आहेत, म्हणजे या तिघांना 2ने भाग जाणार. बरोबर, मग 2ने भाग जाऊन 18ला भाग जाऊन काय येणार सांगितलं ना तुम्हाला, भाग लावल्यावर वर्टिकल मेथडने आपण खाली लिहितो ना संख्या 2 9 18 आलं. ठीक आहे, मग 32ला भाग 2 1 2 बेसक 12 16 येणार. 48ला भागल्यावर काय येणार 2 2 4 2 चौक 8. ठीक आहे, 2ने आपण भाग लावला. आता किती आल्या बघा संख्या बघा 9 16 24 आल्या. आता 16 आणि 24ला 2ने भाग जाईल, 9ला जाणार नाही. किंवा 9 आणि 24ला 3ने भाग जाईल, 16ला जाणार नाही. तिघांना गेला पाहिजे मसावीसाठी आणि त्यामुळे ह्या संख्यांना पुढे कोणी भाग एकत्र जाऊ शकत नाही. मग याचं उत्तर काय, तिघांमध्ये भाग जाणारी संख्या 2च. त्यामुळे ह्या उदाहरणाचा मसावी तिघांमध्ये सामायिक अवयव एकच आला, तो म्हणजे 2 आणि म्हणून ह्या तिघांचा मसावी 2. पण जरी नाव ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर असलं मोठा महत्तम तरी लक्षात ठेवा मसावी नेहमी तुम्हाला लहानच दिसणार आहे. कळलं. आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, आपण त्यांचे मसावी काढूया. इथे मी कॉलम्स दिलेलेच आहेत ऑलरेडी, त्यामध्ये आपण संख्या लिहूया. प्रथम 2 संख्यांचं आपण उदाहरण करूया. 3 कॉलममध्ये नको, 2 कॉलमच्या यामध्ये करूया. पहिलं उदाहरण आहे 25 आणि 40. मी उभ्या मेथडने करत आहे. एकत्र पद्धत ही सुद्धा पद्धत सोपी आहे. आता 25 आणि 40 दोघांना एकत्र भाग गेला पाहिजे बाळांनो. तुम्ही म्हणाल आपण याला 2ने देऊ याला नंतर देऊ 5 आणि असं नाही. मसावीसाठी दोन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे अशी संख्या शोधा. मग 3नेही जाणार नाही. मग कोण 5, 5ने बघा 5 5 25 5 8 40. आता आले 5 आणि 8. आता 5 आणि 8ला कोणी जातो, नाही जात. म्हणून इथे सामायिक अवयव कुठला आला, मी ते इथेच लिहिते बघा या ठिकाणी. सामायिक अवयव, सामायिक किती आहे 5 आहे इथे, बरोबर ना. आता सामायिक अवयव 5 आला म्हणून या उदाहरणाचा मसावी किती येणार आहे, मसावी बरोबर 5. कळलं तुम्हाला. दुसरं उदाहरण आपण करूया. इथे 2 संख्यांचं मी ह्या कॉलममध्ये घेते. पहिल्या कॉलममध्ये आपण मग 3 संख्यांचं घेऊया. 56 आणि 32 आहेत ना, मग 2ने भाग लागतो बघा दोघांना, नाही का. मग 2 दुने 4 1 राहिला, 5 आहेत ना इथे, मग 2 दुने 4 केल्यावर 1 राहणार. 2 8 16 याला जातो. 2 1 2 बेसक 12. पुन्हा दोघांना 2ने भाग लागेल. 2 1 2 2 चौक 8. भाग दिल्यावर येणारा उत्तर कुठे लिहायचं, खाली. 2 8 16. पुन्हा 2ने भाग लागेल. 2ने भाग देऊन उत्तर इथे मी खाली नेणार. 2 7 14 2 चौक 8. आता पुढे भाग जातो का, पुढे भाग जात नाही. त्यामुळे एवढंच आलं. मग त्यामुळे जे अवयव आहेत इथे सामायिक अवयव तिघांमध्ये आपण आडव्या पद्धतीमध्ये सामायिक जोड्या शोधतो. सामायिक अवयव तिन्ही संख्यामध्ये इथे शोधायची गरज नाही, कारण आपण भागच सामायिक संख्येने लावलेले ना. त्यामुळे इथे सामायिक अवयव काय येणार, सामायिक अवयव जे आलेले आहेत समोर तुम्हाला दिसतच आहेत, त्यांचा गुणाकार करायचा. 2 2 आणि 2 आहेत ना, त्यामुळे मसावी काय करणार आहे, मसावी म्हणजे त्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 किती येणार, 2 दुने 4 दुने 8. हे तुमचं आलं उत्तर, बरोबर. आता आपण 3 संख्यांचं करूया. तिसरं 3 संख्यामध्ये काय करायचं आहे पहा, या ठिकाणी मी लिहिते संख्या. तिसरं उदाहरण 40 60 आणि 75. आता इथे पहा गंमत, 40 आणि 60ला 2ने भाग जातो आणि 75ला जात नाही. विषम संख्या ना, एकक स्थानी. 75ला
15 5 75 किंवा 7 5 12 म्हणजे 3ने पण भाग लागेल. पण 3ने 40ला नाही लागणार, 60ला लागेल. 3 2 6 0. पण 40ला नाही लागणार. मग काय करायचं? 2ने नाही लावू शकत, 3ने नाही लावू शकत. मग 3च्या पुढे 5ला जाऊया आपण, कारण 4 मूळ संख्या नाही आहे. मग 5ने जातो का बघा तिघांना? येस. एकक स्थानी 0 5 असल्यावर 5ने भाग जातो नाही का? आपल्याला माहिती आहे कसोटीमध्ये 5ची कसोटी. म्हणून मी इथे तिन्ही संख्यांना 5ने भाग लावणार आहे. बघूया आपण. 5 8 40, 5 1 5, 5 2 10, 12 25 60 ना. 5 1 5, 5 5 25. मला आलं 8 12 75. मगाशी मी एक उदाहरण दाखवलं त्याचप्रमाणे बघा. 2 मगाशी मसावी आलं तसंच इथे. आता 8 12 15ला बघा, पुढे एकत्र भाग लागणार नाही. 8 12ला 2ने लागेल, 15ला 3ने लागेल. म्हणजे इथे आपलं मसावी का आला? पुढे भाग कॉमन लागणार नाही. त्यामुळे मगाशाच उदाहरणाप्रमाणे इथे मसावी येणार आहे 5. समजलं तुम्हाला मसावी कसा काढायचा? तर ह्या प्रकारे आपण मसावी कसा काढायचा ते इथे पाहिलेलं आहे. या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.